नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज आपण पुण्यात आहोत, कर्वेनगर मध्ये भेट देतोय हाऊस ऑफ सुखद. आता येऊयात मुद्द्यावर. हाऊस ऑफ सुखद या स्टोरला भेट द्यायची असेल तर कुठे यायचे ते सांगते. पुण्यामध्ये कर्वेनगर मध्ये सध्या मी आहे. माझ्या मागे तुम्ही विठ्ठल मंदिराचं एंट्रन्स पाहू शकता. विठ्ठल मंदिराच्या जवळ तुम्हाला मधुसंचय गणपती मंदिराकडे असा बोर्ड दिसेल. तर मधुसंचय एरिया आहे. या एरियामध्ये तुम्हाला हेमांजली नावाची बिल्डिंग दिसेल. हेमांजली नावाच्या बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 3 आणि 4 आहे हाऊस ऑफ सुखद. चला, जास्त वेळ वाया न घालवता त्यांच्याकडे काय व्हरायटी मिळणार आहे पाहूयात. कम. तर मंडळी, हाऊस ऑफ सुखद मध्ये आलेलो आहोत आणि तेजल ताई आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू ऐश्वर्या, थँक्यू फॉर कमिंग डाऊन. आणि तुमच्याकडे मी ऐकलंय की सगळं जे काही आहे काहीच सिंथेटिक नाहीये त्यामध्ये. काहीच नाही. एव्हरीथिंग इज हँडमेड. एव्हरीथिंग इज हँडमेड. सगळं नॅचरल आहे. सगळं नॅचरल कलर्स, हँडब्लॉक, हँडमेड. हँडब्लॉक आणि हँडलूम हे आपली विशिष्टता आहे. क्या बात आहे. तर आज मी सुपर एक्साइटेड आहे. आपल्याकडे साडी आहे, ड्रेस मटेरियल आहे. अजून काय मिळते आपल्याकडे? साडी आहे, ड्रेस मटेरियल्स आहेत, स्टोल्स आहेत. हे सगळे झाले लेडीज वेअर मध्ये, एथनिक कलेक्शन मध्ये. आणि मग आपल्याकडे होम लिनन्स आहेत. होम लिनन्स मध्ये आपल्याकडे प्युअर कॉटन वरती हँडब्लॉक प्रिंटेड बेडशीट्स आहे, रजाई ज्याला क्विल्ट्स म्हणतो ते आहे, बेड कव्हर्स आहे, टेबल कव्हर्स, टेबल रनर्स, सोफा थ्रोज, रग्स, हे सगळं आहे. क्या बात आहे. बरं, आज मी सुपर एक्साइटेड आहे बघायला, कारण की युजली मी बरंच कलेक्शन पाहते पण हँडमेड प्युअर मधलं नाही बघितलंय मी आजवर. आणि एक डेडिकेटेड स्टोर आपल्या पुण्यात आहे असं म्हटल्यानंतर आय वॉज सुपर एक्साइटेड टू मीट यू. तर काय कलेक्शन आज तुम्ही दाखवताय? आज आपण साडी मधले काही पीसेस बघूयात, हँडलूम आणि हँडब्लॉकचे. And then we'll move on to the other things. Cool. So to start with, हे इकतची साडी आहे, मर्सराइज कॉटन वरती आहे. मर्सराइज कॉटन. So this comes from पोचमपल्ली. आणि हे सगळं तुमचं क्युरेटेड असणार आहे? हे सगळं क्युरेटेड पीस आहे. प्रत्येक पीस माझे सिलेक्शन म्हणजे माझ्या ह्याच्यामधनं आहे. आय हॅव सिलेक्टेड ऑल ऑफ देम. वा, किती एलिगंट वाटते ही साडी. येस. अँड हे पदर झालं. And there's a black blouse to go with it. So this can be used for your office wears, casual parties, evenings, and this is very lightweight. Just see. Actually lightweight आहे. Very easy to drape and maintain. मस्त. बऱ्याच जणांचं असं असतं ना की त्यांना फक्त कॉटन मधलंच किंवा तर कॉटन बेस असणं अपेक्षित असतं. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप कामी येणार आहे, ट्रस्ट मी. नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट? So next then we have got colors. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये इकत मध्ये we got color and designs. अरे वा, खूपच. So I won't say color पण डिझाईन्स वेगवेगळे मिळेल प्रत्येक पीस, प्रत्येक हे. खूप छान आहे हे. व्हेरी नाईस. कलर किती गोड आहे ना हा. राईट. नाईस. Then we move on to say महेश्वरी हँडलूम पीसेस. द महेश्वरी जर आपण बघतोच, पण कधी कधी आपल्याला असे पीसेस हवे असतात जे आपण ऑफिस फेअर मध्ये, काही ऑफिस पार्टीजला, काही कॉर्पोरेट इव्हेंट्सला आपल्याला हवं असतं. बरोबर. सो देअर यू कॅन. सो हे कम्प्लीट रेशीम मध्ये? हे कम्प्लीट रेशीम मध्ये आहे. अरे वा, किती सुंदर. आणि कम्प्लीट लाइनिंग आणि बुट्टी पण सगळं रेशीम आहे. राईट, पूर्ण रेशीम आहे. त्याला असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे. खूप सुंदर. आणि अगेन दिस इज हँडलूम. दिस इज हँडलूम. वा, मस्त. समथिंग फॉर युअर छोटे छोटे इव्हेंट्स. खूप सुंदर. बरंच कलेक्शन आहे मंडळी. आम्ही तुम्हाला खूप लिमिटेड व्हरायटी दाखवणार आहोत आणि ऑफकोर्स प्राइस रेंज पण आपल्याला सांगायची आहे. राईट. सो आपण पहिले इकत बघितली, तर त्याची प्राइस रेंज काय जाते? सो इकत साधारण 4-4.5 ते 500 मध्ये येते. ओके. अँड सेम गोज फॉर दी महेश्वरी. आपल्याकडे 4.5 पासून स्टार्टिंग आहे. ओके ओके ओके. ही आम्ही प्राइस रेंज सांगतोय. ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी बरीच मिळणार आहे. आणि हे प्राइस रेंज जे असतात ना मंडळी, हे फिक्स नसतात. द रिझन इज की जर तुम्ही अशा बुटीकला भेट देताय ना, तिथे प्रोडक्ट्स नेहमी बदलत राहतात. करेक्ट. किंवा तर व्हरायटी बदलत राहते, त्यामुळे प्राइस रेंज पण वरखाली होणं अपेक्षित आहे. देन दिस इज नादर प्लीज ब्लॅक एव्हरग्रीन. ब्लॅक अँड रेड नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन. आणि बेसिकली आय वुड लाईक टू से इथे की हँडलूम किंवा हँडब्लॉक या ज्या गोष्टी आहेत ना, त्या कधी आउट ऑफ फॅशन होत नाही. इट स्टेज फॉर यू, विथ यू फॉर एव्हर. असं खूप छान. राईट. हे पण माहेश्वरी पीस आहे रेशम मधला. नाईस. सेल्फ चेक्स आहे पूर्णपणे. हो, त्याच्यावरती चेक्स दिसतात. आणि इव्हन द ब्लाउज हॅज अ सेल्फ लाइनिंग. हा, ब्लाउजला पण लाइनिंग आहे. खूप छान दिसेल. स्लीवलेस किंवा तर बोटनेकचे ब्लाउज ह्याच्यावरती खूप छान दिसू शकतात. खूप सुंदर, खूप क्लासिक. ग्रेट. तुम्ही पण एक साडी नेसली, सो हे तुमच्या कलेक्शन? माझ्या कलेक्शन मधलेच आहे. हे अजरक ब्लॉक प्रिंट आहे, चंदेरी कॉटन बाय सिल्क वरती. अच्छा, अजरक ब्लॉक प्रिंट आहेत. ओके.
खूप सुंदर दिसते. ह्यातलं एक कलेक्शन दाखवा ना. नक्की. सो ह्यातलं एक वेगळा कलर दाखवते. दिस इज अ व्हेरी व्हेरी युनिक कलर कॉम्बिनेशन, हार्ड टू फाइंड. आणि हे रस्ट कलर मध्ये थोडं मोडतं ना, म्हणजे थोडासा ब्राउनिश शेड मध्ये जातो हा. सो हा त्याचा पदर असणार आहे. हे अशी लाइनिंग उभी येणार आहे. किती युनिक वाटतंय हे. दिस इज द पदर अँड दिस इज द ब्लाउज. हा ब्लाउज बघा किती भरलेला आहे. दिस इज ऑथेंटिक अजरक ब्लॉक प्रिंट. वा. सो अजरक म्हणलं की त्याला ज्योमेट्रिकल आणि फ्लॉवर पॅटर्न्स असतात. अगदीच. आणि ह्याच्यामध्ये ना मी बरंच पाहिलंय की अजरक मध्ये ना भरपूर जे तुम्ही म्हणताय तसे डिझाईन्स असतात, पण लाइनिंग खूप कमी बघायला मिळते. राईट राईट ना, त्यामुळे हा दिस इज ऑल ऑथेंटिक. हा, आणि हे कलर्स पण आपण सगळे नॅचरल डाईज युज करतो. नॅचरल डाईज आहेत हे सगळे एव्हरीथिंग. म्हणजे ब्लॉक प्रिंट मधले कुठलाही पीस तुम्ही घ्या, एव्हरीथिंग हॅज नॅचरल कलर्स. वा. आणि ह्याची रेंज काय जाते साधारण? हे साधारण 6च्या आसपास असते हे. ओके. देयर इज अ लवली ब्लॅक पीस ऑल्सो. वाव, किती छान. हा त्याची बॉडी आहे कम्प्लीट साडी. आणि हे त्याची हा त्याचा पदर आहे. पदर किती सुंदर आहे. दिस इज व्हेरी नाईस. आणि साडीचं जे सॉफ्टनेस आहे ते जाणवत आहे. बऱ्याचदा असं होतं ना की नॅचरल डाय युज केलं तर थोडं खरखरीत लागेल किंवा काय. नाही. सो दीज आर ऑल व्हेरी गुड क्वालिटी फॅब्रिक्स आणि ऑथेंटिक प्रिंट्स आहेत त्याच्यावरती. ग्रेट. आणि हे सगळं प्युअर आहे मंडळी, सगळं. सो हे झाले अजरक ब्लॉक प्रिंट्स मधले. देन वी हॅव गॉट समथिंग कॉल्ड अकोला ब्लॉक प्रिंट्स. महाराष्ट्र मधलं अकोला नाही, पण राजस्थान मधलं अकोला आहे. ओके. तिथे जनरली फक्त डार्क कलर्स मध्ये काम होतो. ब्लू, डार्क कलर्स, डार्क ब्लूज, इंडिगोज, डार्क ग्रीन्स असे. सो ही साडी आहे. हा पदर आहे. वा. दिस इज ऑल्सो चंदेरी सिल्क बाय कॉटन. खूप सुंदर. एकदम हलकी जर आहे. एकदम हलकी जर थोडं फंक्शनल लुक पण होऊ शकतं. करेक्ट. हलकी फुलकी साडी फॉर दिस समर्स इट्स द बेस्ट. व्हेरी नाईस. आणि मेन म्हणजे हे सगळे जे युनिक पीसेस आहेत ना, ह्याच्यामध्ये बॉर्डर प्रॉपर ते जरी काठवाल्या साड्यांना जसं असतं तसं नसतं. थोडं युनिकनेस जास्त भरलेलं असतं ह्याच्यामध्ये. आता हे झाले चंदेरी सिल्क कॉटन वरती आपण अकोला ब्लॉक प्रिंट्स बघितले. त्याच्यामध्ये वी विल हॅव अ लॉट ऑफ कलर कॉम्बिनेशन. दिस इज अ व्हेरी युनिक प्रिंट. अरे वा, किती क्लास आहे हे. कॉर्पोरेट यंगस्टर्स साठी सुद्धा खूप परफेक्ट आहे. एकतर वजनात हलकी आहे. हो. ड्रेप पटकन होते, गरम होत नाही अजिबात. सुंदर कलेक्शन आहे. सो दिस इज दी पदर. पदर पण किती क्लास आहे. आणि हा त्याचा ब्लाउज ठिपक्यांचा आहे. किती छान. छोटे मोठे डॉट्स. सुंदर वाटतंय हे. मस्त. व्हेरी स्मार्ट थिंग टू वेअर ऑफिसला. सो अगदीच काही पॅरेंट टीचर्स मीटिंग वगैरे असेल तेव्हा. मूव्हिंग ऑन टू अजरक ऑन मोडाल सिल्क्स. मोडाल सिल्क. हे तर खूप महिलांचा आता आवडीचा विषय ठरतोय. मोडाल जेव्हापासून ट्रेंड मध्ये आलंय तेव्हापासून बऱ्याच महिलांना या साड्या अपेक्षित आहेत. द रिझन इज की ते चापून चोपून नेसल्या जातात. दुसरं म्हणजे खूप सुंदर त्याचा म्हणतो ना तो लेहर जी असते, फ्लो जो असतो तो खूप सुंदर दिसतो. खूपच सुंदर. आणि तुम्ही दिवसभर कॅरी सो वेल. मस्तच आहे हे. व्हेरी नाईस. आणि ह्यांची रेंज काय जाते? हे साधारणपणे 6 ते 5.5 रेंज मध्ये असतात. अच्छा. द रिझन बिंग ऑल आवर साडीज आर फुल्ली प्रिंटेड. काही डिजिटल प्रिंट नाही. डिजिटल प्रिंट नाहीये आणि पूर्ण भरलेली आहे. इज व्हॉट आय वॉन्ट टू से. म्हणजे असं नाहीये की बुटा एक जागेला आहे, प्लेन आहे, असं नाहीये. सुटसुटीत नाहीये, एकदम भरीव आहे. आणि ऑथेंटिक प्रिंट्स आहेत. अगेन आय एम एम्फसाइजिंग ऑन दॅट. आणि मग हा त्याचा ब्लाउज पीस जाणार. वा, हे थोडं बांधणी लुक देत आहे. खूप छान वाटतंय हे. मस्त. हे खूपच इझी टू वेअर असतात, इझी टू कॅरी असतात, इझी टू मेंटेन पण असतात. हा, इझी टू मेंटेन पण असतात. ह्याच्यामध्ये विल हॅव अ लॉट ऑफ कलर आणि वेगवेगळे डिझाईन्स. ओके. सो ब्लॅक अगेन. ह्याला टिश्यू पल्लू आहे. येस. लगडीपट्टू म्हणतात ह्याला. बरोबर. राईट. खूपच सुंदर कलेक्शन आहे. ऑफकोर्स इथे आला तर तुमच्या लक्षात येईलच, बरंच कलेक्शन त्यांनी लावून ठेवलेलं आहे. दिस इज नाईस. अगेन फंक्शन यूज, छोटे मोठे फंक्शन असतात, पूजा वगैरे असेल तेव्हा नेसण्यासाठी पण चांगलं. आणि हा त्याचा ब्लाउज आहे. ब्लॅक लवर असतात ना, ज्यांना ब्लॅक शिवाय दुसरं काहीच आवडत नाही. करेक्ट. त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. आणि ह्याची रेंज काय आहे? सेम रेंज. हा, करेक्ट. अजरक सगळं त्याच सेम रेंज मध्ये जाणार. ओके.
अजरक ऑन मोडाल सिल्क. अजरक ऑन मोडाल सिल्क म्हणजे अजरक एक पॅटर्न आहे प्रिंटिंगचा आणि फॅब्रिक इज मोडाल सिल्क असं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच आता महिलांना व्हिडिओज थ्रू कळतं की हे पण मिळतं मार्केटमध्ये, लाईक प्रॉपर लाईक बनारसी कतान सिल्क वगैरे व्यतिरिक्त पण हे फॅब्रिक असतं. सो हे तुम्हाला समजून घेण्यासाठी म्हणून आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. वाव, दिस इज नादर. खूप सुंदर. अगेन तुम्ही बघा पल्लू आणि कम्प्लीट साडी भरलेली आहे आणि दिस इज द ब्लाउज. वा. सो या ब्लाउजेस नंतर तुम्ही तुमच्या कुठल्याही प्लेन साडी सोबत सुद्धा पेअर करू शकतो. व्हेरी ट्रू. राईट. खूप सुंदर आहे. मोडाल सिल्क मध्ये ऍक्च्युली आतापर्यंत फक्त वेगवेगळे प्रिंट्स बघितले होते. कधी कधी फक्त ब्लॅक अँड रेड मध्येच मोडाल सिल्क मिळतं असा गैरसमज होता. सो वी गॉट अ लवली ब्राउन कलर ऑल्सो. वा. विच इज व्हेरी व्हेरी ब्राउन अँड मोर पिशी पिकॉक ग्रीन कलर किती क्लास वाटतोय त्याच्यावर. मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये. मस्त आहे हे. आणि त्याला हा ब्लाउज दिलाय शेव्हरॉन मध्ये. अरे वा. सो हा खूपच कमाल वाटतोय. लहरिया पॅटर्न काही महिलांना माहितीये, बोली भाषेत जर सांगायचं झालं तर तसं. येस. ह्याच्यामध्ये प्रचंड कलर ऑप्शन्स, डिझाईन्स खूप सारे. हा एक खूपच युनिक कलर आहे. व्हाईट लाईट बेस मध्ये मोडाल अजरक फॉर दॅट मॅटर खूप कमी असतात. हो. दिस इज वन ऑफ देम. वा. आणि ह्याला ऍक्च्युली मंडळी जर तुम्ही बघितलं तर पदर तर भरलेला आहेच, पण ह्याला ना बॉर्डर खूप वेगळी आणि युनिक दिली आहे. युजली बॉर्डर येत नाही अशा साड्यांमध्ये. करेक्ट. खूप सुंदर. अँड दिस आर द छोटे मोठे पॉइंट्स के ज्यांनी प्राइसिंग मध्ये म्हणा, क्वालिटी मध्ये म्हणा, तुमच्या एक फायनल ओव्हरऑल लुक मध्ये म्हणा फरक पडतो. ट्रू. आणि याला हा ब्लाउज दिलेला आहे. अरे वा, हा पण किती गोड आहे. मस्त. अगेन इट हॅज अ नाईस बॉर्डर टू इट. सुंदर. हे गिफ्टिंग साठी मस्त आहे. स्वतःसाठी पण घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे पारंपरिक पद्धतीच्या साड्या खूप असतात, पण युनिक काहीतरी ऍड ऑन करायचं असेल तर गो फॉर इट. हे माहेश्वरी मधली आहे. त्याला गीच्या सिल्कचं काम केलेलं अख्खी साडीवरती. सो अगेन जर नसून ती एक फंक्शनल साडी प्रूव्ह होऊ शकते तुमच्यासाठी ती. वा. अगेन ही कम्प्लीट साडीवरती तुम्हाला लाइनिंग आहे आणि पदर पण किती युनिक. आणि हा थोडासा असा ब्राउनिश शेड मध्ये जातो, पण तो लाईट मध्ये खूप कमाल दिसतो. आणि इफ युअर अ प्रोफेशनल कुठल्या कॉन्फरन्सेसला जायचंय, स्कूल मीटिंग्स मध्ये, तेव्हा परफेक्ट ऑप्शन आहे हा. खूप छान. मस्त. इझी टू ड्रेप. आणि मग त्याला लाइनिंग्स मध्ये, सेल्फ लाइनिंग्स मध्ये त्याला ब्लाउज दिलेला आहे. अरे वा, खूपच छान. म्हणजे सेल्फ साडी असणार आहे. ह्याच्यावरती पण अगेन कॉन्ट्रास्ट युज केलं जाऊ शकतं. सुंदर वाटतंय. कलरच खूप कमाल आहे हा. मस्त. ह्याच्यात पण कलर्स मिळतील आपल्याला. सही. खूप सुंदर कलेक्शन आहे ऍक्च्युली. आणि लाईट शेड्स पण आहेत आणि डार्क शेड्स पण आहेत. खूप छान वाटतंय. एक टिपिकल, मी ह्याला विद्या बालन साडी म्हणते. अगेन अ माहेश्वरी हँडलूम साडी. ओके. एकदम लाईट इन वेट. जस्ट सी. हा, ऍक्च्युली काहीच वेट नाहीये त्याला. सुंदर. साड्या हलक्या असतील तरच ते कॅरी करायला मजा येते. ते नेसल्यानंतर आपणही ग्रेसफुल दिसतो. पुढच्या वेळेस परत नेसायची इच्छा होते. व्हेरी ट्रू. सीधा पदर. ओ. ऍक्च्युली विद्या बालन साडी आहे, कॉज तिच्या अंगावरती बऱ्याचदा अशा साड्या पाहिल्या आहेत. अँड देन ह्याला लाइनिंग्स मधला ब्लाउज आहे. सेल्फ लाइनिंग आहे. व्हेरी नाईस. या साड्यांची रेंज काय जाते? हे साधारणपणे 4.5 ते 5 मध्ये असतात ह्या. ओके. फुल. अरे वा. आणि चेक्स पण किती युनिक आहे. जवळ म्हणजे छोटे छोटे मोठे सगळं मिक्स असं आहे. सुंदर वाटतंय हे. ग्रेट. बरंच सुंदर कलेक्शन. हे पर्पल पण छान आहे. पर्पल अँड दिस येलो. येस. पर्पल जे आहे अगेन ते माहेश्वरी सिल्क कॉटन बेस्ड आहे. रेशमचं काम ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे. गंगा जमुना बॉर्डर आहे याला. वाव. पदर मला खूप आवडलाय. सिमेट्रिकल आहे आणि खूप एलिगंट वाटतोय तो. जे जिओमेट्रिकल डिझाईन्स दिलेला आहे ट्रायंगल्सचे ह्याला. किती छान आहे हे. अशा ग्रीन आणि पिंक असे 2 बॉर्डर्स आहे गंगा जमुना. आणि ग्रीन मधला फिरता कलरचा ब्लाउज आहे. ग्रीन विथ अ टिंज ऑफ ब्लू. ओके. किती क्लास दिसेल ही साडी नेसल्यावर. आणि ह्याला फॅब्रिकला शीन किती सुंदर आहे. हा, ऍक्च्युली ते थोडं ग्लेज दिसून येतोय. कॉटन असून पण ग्लेज दिसतोय. कॉज जरीमध्ये तर ग्लेज असतं. हा, करेक्ट. पण कॉटन मध्ये ग्लेज असणं पण एक वेगळंच त्याचा हे असतं ना. व्हेरी नाईस. काय रेंज जाते? हे साधारणपणे 6 ते 6.5च्या मध्ये आहे ही. ओके.
ग्रेट. मंडळी बरंच कलेक्शन आहे यांच्याकडे. ऑफकोर्स तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बघता येईलच. सो आता लग्न सराईमध्ये ग्रीन साडी वगैरे हवी असेल तर त्याचंही कलेक्शन मस्त आहे यांच्याकडे. टिश्यू मध्ये आहे Wow. जे सध्याचा खूप ट्रेंड ट्रेंड आहे. व्हेरी ट्रू. टिश्यू द रिझन इज की फंक्शनल ते छान दिसतं, थोडं ग्लेज ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये असतं. मग असे सारीज आहे की ज्याला हे माहेश्वरीच आहे पण त्याला थोडंसं टिपिकल पैठणी टाईप स्टाईल त्याला कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. ग्रीन मध्ये फिरता कलर आहे, मरून कलरची बॉर्डर, रेड कलरची पदर मस्त आणि रेड कलरचा ब्लाउज येणार त्याला. हे पूर्ण रेशम आहे, जर नाहीये, हे रेशम आहे. ओ हे प्रॉपर गोल्डन येलोइश जे असतं. करेक्ट. सो टिपिकल साडी मध्ये जर जायचे असेल आणि जर नको असेल पण जरचा लुक हवं. वा काठ पण किती छान आहे. काठ आणि 2 दिलेलं आहे, खालची काठ जाड वरची बारीक, सो दॅट पुढे येताना इट लुक्स गुड. मस्त. सो खूप बारीक गोष्टींचा विचार करून केलेल्या आहेत त्या साडीज. खूप मस्त कलेक्शन आहे इथे. थँक्यू. युनिक कलेक्शन बघायला मिळालं. मोडाल मधलं कलेक्शन मला खरं तर सांगायचं झालं तर खूप आवडलंय. तसे रंग आणि तसे प्रिंट्स मिळत नाही, राईट? सो हे तर झालं साड्यांचं. नाव आता मला ड्रेस मटेरियल बघायला आवडतील. तेही कॉटन आणि कॉटन, सिल्क बाय कॉटन, लिनन आणि ते हँड ब्लॉकच्या तरी असतील नाही तर हँडलूमच्या तरी असतील. वाव. सो हँडलूम मध्ये वी विल हॅव जामदानी, वी विल हॅव तांगलिया, वी विल हॅव एकत आणि मग ब्लॉक प्रिंट्स मध्ये वेगवेगळे स्टेट्सचे हँड ब्लॉक. ओके, स्टेट्सचे हँड ब्लॉक. म्हणजे आता राजस्थान बगरू मिळणार तुम्हाला, अकोला ब्लॉक प्रिंट मिळणार, राईट? गुजरात मधलं अजरक मिळेल तुम्हाला, अजरक ऑन वेगवेगळे फॅब्रिक्स, राईट? असं सगळं रेंज आहे. चलो तेही पाहूयात. थँक्यू. आता आपण ड्रेस मटेरियल्स पाहतोय. हो. सो हे जे आहे हे हँडस्पिन कॉटन वरती जामदानी विविंग आहे. अरे वा. टॉप दुपट्टा सेट. टॉप आणि दुपट्टा. ओके. हा बस बेसिक रंगाची पॅन्ट लेगिंग तर असतात आपल्याकडे. या दिस इज अ टॉप आणि दुपट्टा सेट. वाव छान. काय रेंज मध्ये जातात टॉप दुपट्टा? 350 रेंज मध्ये आहे हे. ओके. बरंच कलेक्शन आहे मंडळी, पण आम्ही तुम्हाला लिमिटेडच व्हरायटी दाखवतोय. तर रिझन इज की त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे ड्रेस मटेरियल्स मिळतात ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे एक डेली वेअर वर्किंग लेडीजसाठी एक चांगला ऑप्शन आहे. सेमी स्टिच्ड पॅटर्न सगळे केलेली आहे. मस्त. प्युअर कॉटन वरती वेगवेगळे ब्लॉक्सचे असिमेट्रिक हे वापरलेले आहेत. त्याला ब्लॉक प्रिंटेड बॉटम येणार आणि असं शिफॉनचा छान हलका फुलका ब्लॉक प्रिंटेड दुपट्टा येणार. किती मस्त वाटतंय हे. दिस इज ऑल्सो नाईस. ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स मिळतील. ग्रेट. आता अगेन हा सेमी स्टिच्ड मधला पॅटर्न म्हणू शकतो आपण. ह्याला पण पूर्ण पॅटर्न केलेला आहे, योक डिटेलिंग झालेली आहे. अरे वा, हे किती छान आहे. गळ्याच्या इथे डिझाईन आहे आणि खाली पण आहे. हेमला ते तुम्ही स्लीव्हजला युज करा, खाली युज करा. आणि हे अशा पद्धतीचे पॅन्ट आणि शिफॉनचा ब्लॉक प्रिंटेड दुपट्टा. सो दुपट्टा इज ऑल्सो नॉट प्लेन. अगेन त्याला पण प्रिंट केले, ब्लॉक प्रिंट आहे तो पण. खूप छान. सो हे त्यांच्यासाठी मस्त आहे जे एव्हरीडे बेसिस वरती ड्रेसेस घालणं प्रेफर करतात, तेही शिवून. इंडिगो फेवरेट आहे सगळ्यांचाच. हा कलर कॉम्बिनेशन खूपच युनिक आहे. ब्लू सोबत ग्रीन असतो, रेड असतो, पिंक इज व्हेरी डिफरंट. परत ह्याला पॅटर्न दिलेली आहे. सो पॅटर्न काय करायची ड्रेसला हे खूप विचार करायची नाहीये. आणि किती छान वाटतं ऍक्च्युली घातल्यानंतर ना. हाफ पार्ट ऑफ द ड्रेस वुड लुक लाईक दॅट. हाफ पार्ट इज पोल्का डॉट्स आहे, मागे पूर्ण पोल्का डॉट्स आहे. सी अगेन किती सुंदर आहे हे. आणि या ड्रेसेसना लाइनिंग लागत नाही परत. हा ते महत्वाचं. बऱ्याच जणांचं असतं की लाइनिंग आलं तर ड्रेस अजून जाड होतो. करेक्ट. आणि हे मस्त त्याच्यावरती तुम्हाला पॅन्ट आणि असा शिफॉनचा दुपट्टा आहे. त्याच ह्याच्यामध्ये पुढे गेलो तर थोडासा हेवी, जर फंक्शनल थोडासा पाहिजे असेल तर चंदेरी सिल्क कॉटनचा योक आहे आणि कॉटनचं बॉटम आहे पूर्णपणे. आणि हे ऍक्च्युली खूप छान आहे. हे सगळं डिटेलिंग फार सुंदर आहे. हे थ्रेड आहेत आणि हे ऍक्च्युली फील होत आहेत हाताला. व्हेरी नाईस. हँड स्टिच केलेलं आहे. खाली परत हे दिलेले आहेत. हे परत खाली युज करू शकता, स्लीव्स मध्ये युज करू शकता. मल्टिपल ऑप्शन्स आहे. कलरफुल दुपट्टा आहे, विच इज अगेन ब्लॉक प्रिंटेड. सो हे अशा पद्धतीचा दुपट्टा येईल त्याच्यावर. मस्त. आणि ब्लॉक प्रिंटेड पॅन्ट येणार. हे पण राईट. आता आपण जाऊया कोटा दोऱ्याकडे. समर्स येत आहे. हो. सो कोटा दोरे इज अ बेस्ट फ्रेंड समर मध्ये आणि कम्फर्टेबली कॅरी करता येतं. हा, हे जेवढं नाजूक दिसतं तेवढाच तो स्ट्रॉंग असतो. व्हेरी ट्रू. ह्यांना काहीच होत नाही. वा, दुपट्टा पण सेम
ऍज लाईक टॉप. हा हा नाही ते ओपन करूया. त्याला कॉन्ट्रास्ट असे डिझाईन दिलेली आहे ज्याच्यामुळे पूर्ण ड्रेसचा लुक फारच सुंदर येतो. किती छान आहे. इट्स व्हेरी इझी टू कॅरी. हे खूप सुंदर दिसते आणि ही अशा पद्धतीची पॅन्ट मिळणार तुम्हाला. हे खूपच छान दिसतंय आणि ह्याच्यात रंग वगैरे मिळतील आपल्याला. रंग मिळतील, ह्याच्यात डिझाईन्स पण मिळेल. अच्छा, सो आता जे काही तुम्ही प्रोडक्ट दाखवताय प्रत्येकामध्ये डिझाईन कलर्स अवेलेबल आहे. सगळे पीसेस वेगवेगळे पीसेस आहेत. ओके. ह्याला बॉर्डर्स पण आहे पॅटर्न्स करायला. ह्याची काय रेंज जाते? हे साधारणपणे 2500च्या आसपास जातं. अरे वा. सो बऱ्याचदा असं होतं ना की हे सगळं ऐकायला छान वाटतं पण महाग असेल असं वाटतं, बट तसं नाही. आपण आपल्यासाठी, कारण की वन टाइम इन्व्हेस्टमेंट कशी असू शकते सांगते. एकदा घ्या, 3, 4, 5 वर्ष हे या ड्रेसेसना काहीच होत नाही. सो बऱ्याच जणांचं असं असतं ना की थोडंसं कॉस्टली वाटतंय किंवा काय, बट असं नसतं. ते तुम्ही एकदा घ्या, वापरा, तुम्हाला अनुभव मिळेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे सगळे प्रीमियम प्रोडक्ट्स आम्ही का म्हणतो. आणि ह्याला मी स्लो फॅशन पण म्हणेल. आत्ताचा जे युग आहे आपण फास्ट फॅशन कडे जातोय. बरोबर, राईट. ते एकदा युज केलं, 4-5दा युज केलंय, देन मग ते असं नको वाटतं, कारण ते ट्रेंड पण नसते किंवा फॅब्रिक पण मग ते युजेबल राहत नाही तो. पण ह्यांना वर्षानुवर्ष काहीच होत नाही. ऍक्च्युअल मध्ये मी सस्टेनेबिलिटीचा जर आपण विषय मांडला तर त्याच्यासाठी पण दिस इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. हा इकतचा आहे, हा हँड विविंग आहे, मर्सराइज कॉटन मधला टॉप आहे. परत तुम्ही ह्याला कुठल्याही छोटे मोठे फंक्शन्सला पण नेसू शकता, कारण ह्याला एक छान शीन असते, ह्याला शाईन असते या फॅब्रिकला. आणि अगेन पॅन्ट आहे आणि हा दुपट्टा पूर्ण विविंग मध्ये आहे. या दुपट्ट्याला अगेन तुम्ही तुमचे कुठले वेगळे प्लेन ड्रेसेस वरती सुद्धा पेअर अप करू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे. ऑल वोवन. मस्त वाटतंय. हे तुम्ही बघू शकता वरून ते खालपर्यंत हा दुपट्टा तुम्ही वन साइड जरी घेतलं शोल्डरला तरी ते खूप छान दिसेल. क्लासिक आणि ग्रेसफुल लुक देतो. कुठेही छोट्या मोठ्या फंक्शनला जाताना, कोणाला भेटायला वगैरे जाताय तेव्हा सुद्धा घालून जायला मस्त आहे. मग आपण येऊया आत्ताच्या ट्रेंड कडे. अजरक ऑन मोडाल सिल्क. हे टॉप दुपट्टा सेट येतो. टॉप अँड दुपट्टा. ओके. अरे वा. याचा तर तुम्ही टॉपही शिवा, वन पीस शिवा किंवा तर कफ्तान पण शिवू शकता. फॅब्रिक फुल येणार 2.5 मीटर. आणि हा असा दुपट्टा. दुपट्ट्याच्या सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारे उपयोग करू शकता. किती छान आहे. मस्त. काय रेंज जाते ह्याची? हे साधारणपणे 5च्या आसपास जातो. वाव. पण तरी हे खूप मस्त आहे, मला आवडलंय हे. म्हणजे दोन्ही दुपट्ट्याचा पण आणि टॉपचा पण चांगला वापर करू शकता. आणि सी द विड्थ खूप आहे, तेच मी म्हणून मी असं फॅब्रिक फुल आहे. मस्त आहे हे. ह्याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स, पॅटर्न्स मिळतील. एक दाखवायचं झालं तर वेगळं काहीतरी, थोडंसं डिझायनर लुक कडे. आणि कलर थोडा युनिक वाटतोय हा. मस्त. हा, कलर कॉम्बिनेशन युनिक आहे. त्याला खाली फुलं केलेले आहेत. किती वेगळं आणि युनिक आहे हे. त्याच्या दुपट्ट्यामध्ये पण सिमिलर पॅटर्न रिपीट आहे. दुपट्ट्याला आणि टॅसल्स पण आहेत. छान आहे. दिस इज नाईस. वा. दुपट्ट्याला पण तुम्ही एका साइडला बघितलं तर तुम्हाला अशी डिझाईन दिसेल. छान वाटतंय हे. सो अगेन इट गोज इन द सेम प्राइस रेंज. ओके. हे सगळे थोडंसं फंक्शनल चे झाले. मंडळी, ड्रेस मटेरियल म्हटलं तर इथे बरंच कलेक्शन आहे. आम्ही तुम्हाला खूप लिमिटेड कलेक्शन सध्या दाखवतोय, कारण की इथे असलेलं बरंच कलेक्शन आम्हाला एक्सप्लोर करायचंय. व्हरायटी काय काय मिळेल ते दाखवण्याचा आमचा मेन मुद्दा आहे. तर तुम्ही व्हरायटी बघा आणि ऑफकोर्स स्टोअरला भेट द्या, म्हणजे वेळ काढून आला तर तुम्हाला बरीच व्हरायटी बघता येणार आहे. मग एक वेगळा हँडलूम पीस दाखवते. हा आर्ट फॉर्मला तांगलिया आर्ट फॉर्म म्हणतात. गुजरात वरनं येतो हा. ओके. तुम्ही हे जे डिझाईन बघता हे एम्ब्रॉयडरी नाहीये, हा वीव आहे. कपडा बनताना हा वीव केलेली आहे डिझाईन ही. ओ. प्युअर कॉटन वरती. येस, ते जाणवतंय जे टोचलेलं असतं ना त्या पद्धतीने. हे एम्ब्रॉयडरी नाहीये, हे वीव आहे. त्याच्यासोबत पॅन्ट्स येणार मॅचिंग. आणि पॅन्ट साठी पण हेमला खाली हे डिटेलिंग केलेली आहे. ओ येस. सो पॅन्ट्स ना खालती हे डिझाईन. येस, खूप छान आहे. ह्याची काय रेंज जाते? हे साधारणपणे टॉप आणि बॉटम 4च्या आसपास जातो. सो हे सगळे ना लॉस्ट आर्ट्स आहे जे आता रिवाइव्ह होत चाललेत परत. राईट. आणि अजून एक गोष्ट, आपण जे पण काय घेतो डायरेक्ट आर्टिसन्स कडनं घेतो. देर इज नो मिडल मॅन इन्व्हॉल्ड. ओ, डिरेक्ट विवर्स कडनं घेतो. हा माहेश्वरी मधला आहे, ब्लॉक प्रिंटचा आहे. ओके. सो टॉप अँड दुपट्टा. ओके. फंक्शनल पीस आहे. आणि असे पीसेस आपण आधी जर बघितलं तर ह्या डिझाईन पॅटर्न्स आधी फॅब इंडिया फार फेमस
अजूनही आहे अगदीच, अगदीच, हो. पण नाव वी आर ट्राइंग टू गेट देम हिअर ऑल्सो ॲट द आणि हे अशा पद्धतीची ओढणी मिळेल. ओढणीला पण त्याला दामन मध्ये गीचा सिल्कचं काम केलेलं आहे. नाईस. सेम ॲज लाईक साडीवरती जसं मिळतं तसं. तसंच. खूप आणि छान. बॉर्डर पण दोन्ही साईडला आहे ड्रेसच्या दिलेल्या आणि ओढणीला पण आहे. हो, म्हणजे तुम्ही पूर्ण ड्रेसमध्ये बॉर्डरची पॅटर्न युज करू शकता. सुंदर. काय रेंज मध्ये जातं हे? हे साधारण 400-450 आसपास जात ओके. आहे. व्हॉट नेक्स्ट? आपण नेक्स्ट काय बघू शकतोय? छोटे मोठे गोष्टी गिफ्टिंगला पण ज्या आपल्याला लागतात बरेचदा किंवा आपल्याला स्वतःला युजला स्टोल्स आहेत आपल्याकडे. अरे वा. सो स्टोल्स आपल्याकडे मोडाल सिल्क मध्ये अजरक ब्लॉक प्रिंटचे स्टोल्स आहेत. ओके. ह्याच्यामध्ये भरपूर कॉम्बिनेशन कलर्स मिळतील. मग आपल्याकडे इक्कत आहे. इक्कतचे स्टोल्स आहेत. आय थिंक पुण्यामध्ये स्टोल शिवाय मला आठवत नाही की मी अशी एक लेडी बघितली जी विदाउट स्टोल फिरतीये, एस्पेशली गाडी ड्राईव्ह करताना. खूप मर्सराइज कॉटन वरती आहे, खूप हलका फुलका. म्हणजे तुम्ही वेस्टर्न ड्रेसेस वरती, टी शर्ट्स वरती पेअरअप करू शकता, प्लेन ड्रेसेस वरती, प्लेन टी शर्ट्स वरती. आणि हे उन्हाळ्यात तर खूप कमी येणारं प्रोडक्ट आहे. काय रेंज मध्ये जातं हे? हे इक्कतच्या साधारण 1000च्या आसपास जातं. ओके. सेम गोज फॉर मोडाल ऑल्सो. आणि आपल्याकडे मलमलचे सुद्धा आहे. वाव, मलमल. ते तर खूपच आहे. त्याला टॅसल्स पण आहे. हे साधारणपणे 700च्या आसपास जातात. 700. ओके. त्याच्यामध्ये खूप ऑप्शन्स मिळतील. वा. काही ऑप्शन्स तुम्ही तिकडे पण बघू शकता. हो, येस. ते आणि ते लावले खूप छान पद्धतीने तुम्ही, म्हणजे ते नेकला कसं रॅपअप केल्यानंतर कसं दिसेल ते खूप छान दिसतंय. व्हेरी नाईस. सो हे आपले प्रीमियम रेंजचे होते, पण आपल्याकडे काही इकॉनॉमिक रेंजच्या साड्या किंवा कलेक्शन आपण बघू शकतो. ते सुद्धा आहे, आपण ते पण बघू शकतो. ओके. सो आता आपण इकॉनॉमिक रेंजच्या साड्या पाहतोय आणि त्याची स्टार्टिंग रेंज साधारण 1550 पासून सुरू होते. अगेन ह्या तोच कन्सेप्ट, ब्लॉक प्रिंटेड किंवा हँडलूम. अरे कलंकारी मल कॉटन वरती साडी आहे. किती छान आहे. मल कॉटन तर छान दिसते. आणि हा त्याचा पदर येणार आहे. पूर्ण भरलेला आहे पदर. खूप सुंदर. आणि हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट हा मध्ये ब्लाउज पीस येणार आहे. डिझाईन सेम साडीचे कॅरी होणार. खालचा बेस कलर बेज असणार आहे. ग्रेट. ह्याच्यामध्ये प्रचंड कलर्स, प्रचंड डिझाईन्स आहेत आपल्याकडे. मस्त. परफेक्ट आहे समर साठी. मग ह्या जामदानी विविंग मधली साडीज आहेत. आणि खूपच हलकी फुलकी. ह्याला सगळं जे बेस आहे ते कॉटनच आहे, राईट? कॉटनच आहे सगळं. हँड्स पण कॉटन आहे. ह्याला तुम्ही बघाल तर ते भुजोडी आपण बघितलं होतं तसं भुजोडी इन्स्पायर्ड वीव आहे. भुजोडी वीव नाहीये, पण भुजोडी इन्स्पायर्ड वीव आहे. खूप छान वाटतंय. आणि टॅसल्स वगैरे लावून फिनिशिंग खूप छान. हे तुम्हाला ऑफिस वेअरला, टीचर्स साठी हे खूपच परफेक्ट ऑप्शन आहे. फॅब्रिक खूपच स्मूथ आहे. ग्रेट. आणि ऍक्च्युली कॉटन वापरणारं जास्त क्राऊड जर बघायला गेलं तर ऍक्च्युली ज्यांना ह्याची समज आहे ते तर असतातच, पण सिनियर सिटीजन्स जे असतात ना, लेडीज, त्यांना या साड्या खूप आवडतात. कम्फर्टेबल असतात, हलके असतात ना, सो इट इज बिकम्स इझी टू कॅरी दिवसभर. ह्या आहेत मलमलचे आहेत, मल कॉटनच्या आहेत साडीज. पॅचवर्क बॉर्डर्सला येणार आणि वरती खालती, आणि पॅचवर्क जो आहे तो पदरला सुद्धा येणार आहे. वा. सो हे बघा, ही अशा पद्धतीची साडी आहे ज्याच्यामध्ये काठ, पॅच आणि पदरवरती एक पॅच दिलाय. आणि जो पदरवरचा पॅच आहे तो सेम ब्लाउज पीस साठी दिलेला आहे. अरे वा. हा तर ब्लाउज 2-3 आउटफिट्स ऑप्शन होईल. हा इव्हन यंगस्टर्स प्रेफर करतात. प्लेन खूप करतात. आणि मल कॉटन असलाय आहे तर ते इझी असतं नेसायला. परत मल कॉटनची साडी आहे, ब्लॉक प्रिंटेड, फॅन्सी थोडीशी. साडीच्या पूर्ण साडीमध्ये हे असे बुट्टे येणार आहे बारीक बारीक. मग पदर विल बी इन द सेम कलर. खूप छान. राईट. त्याला टॅसल्स दिलेत येलो कलरचे आणि येलो कलरचाच ब्लाउज पीस दिलेला आहे. अरे वा. अगेन दिस इज नाईस. कॉम्बिनेशन खूप छान आहे. हा खूप छान आहे. उन्हाळ्यासाठी खूप कमाल कलेक्शन आहे. मस्त. हे पण अगेन मल कॉटन. हे साधारणपणे 2000ची रेंज पर्यंत ते जाते. ओके. आता आपण येऊया सिल्क कॉटन वरती. हा माहेश्वरी आहे. ओके. त्याला ब्लॉक प्रिंट केला आपण. मगाशी माहेश्वरी आपण हँडलूमचे पीसेस बघितले. बरोबर. हे सगळे हँड ब्लॉकचे आहेत. पूर्ण साडी चेक्स. मस्त. आणि हा पदर आहे त्याचा. खूप छान वाटतोय, सुटसुटीत एकदम. आणि हे आपण फंक्शनली तुम्ही वेअर करू शकता. आणि हा त्याचा ब्लाउज आहे. हा ब्लाउज किती क्लास वाटतोय. व्हेरी नाईस. हे जेव्हा तुम्ही पूर्ण एन्सेम्बल करतात, वेअर करतात, तेव्हा एक वेगळाच लुक क्रिएट होतो. खरंय. सुंदर. ओ वाव. इंडिगो. बऱ्याच जणांचं फेवरेट.
मल कॉटन मध्ये आहे. ह्या बुटे असणार असे उभे. सगळं ब्लॉक प्रिंट आहे. सगळं ब्लॉक प्रिंट आहे. हा त्याचा ब्लाउज, हा पदर येणार आहे. व्हेरी नाईस. राईट. आणि हा त्याचा ब्लाउज पीस. ब्लाउज पीस पोल्का डॉट्स मध्ये. सुंदर. अगेन हे मल कॉटनच आहे. प्युअर मल कॉटन. वा, खूप सुंदर कलेक्शन. चंदेरी सिल्क कॉटन मध्ये समरी कलेक्शन म्हणता येईल आपल्याला. अशी एव्हरग्रीन आहे ही साडी, अख्खी अशी आहे. सुंदर. हा त्याचा ब्लाउज, पदर आहे. मस्त वाटतंय हे असं पदर येणार ह्याला. आणि असा ब्लाउज, असं व्हाईट आणि पिंक मध्ये ब्लाउज. छान. सो साड्यांमधलं पण बरंच कलेक्शन आपण आता पाहिलं. आता होम डेकॉर वरती येऊयात. येस, राईट. सो होम डेकॉर मध्ये काय काय आपल्याकडे? होम डेकॉर मध्ये आपल्याला होम सॉफ्ट फर्निशिंग म्हणूयात. सॉफ्ट फर्निशिंग मध्ये आपल्याकडे बेडशीट्स आहेत, क्विल्स आहेत, रजई, दोहर आहेत, आपल्याकडे रग्स आहेत कॉटनचे अगेन, आणि आपल्याकडे टेबल रनर्स, टेबल कव्हर्स, लहान बाळांचे क्विल्स आहेत, सोफा थ्रोज आहेत. हे सगळं जे आहे ते आपल्याकडे सगळं ब्लॉक प्रिंटेड आहे. ब्लॉक प्रिंटेड आहे. ग्रेट. त्यातलं ही कलेक्शन पाहूयात. बरं मंडळी, आता आपण सॉफ्ट फर्निशिंग पाहतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला बेडशीट, दोहर, रग्स, बरंच काय आहे. चलो ग्रेट. सो आपण सुरुवात करूया. आपल्याकडे बेडशीट्स जे आहे ते परत क्वीन साईज आणि किंग साईज दोन्ही मध्ये मिळतं. क्वीन रेग्युलर साईज असते, किंग सगळ्यात मोठी साईज असते. बरोबर. सो आपल्याकडे ह्या बेडशीट्स जे आहेत हे असे प्रिंट्सचे आहेत. सगळं प्युअर कॉटन, प्रीमियम कॉटन आहे. 200 थ्रेड काउंट पासून सुरू होतात. ही पर्टिक्युलर आहे ते 300 थ्रेड काउंटची बेडशीट आहे. हे सगळं ब्लॉक प्रिंटेड आहेत. मस्त. सो त्यामुळे ह्या जे व्हाईट आहे ते व्हाईटच राहतात. ते मळकट होऊन 2-3 दिवसात पिवळं पडतात असं नाही होत. ते महत्वाचं. हा. आणि जशी लावलीत तशीच ते राहते बेडवरती. सो कलर मोस्टली सगळे ऑप्शन्स, आता हे सगळे जयपुरी ब्लॉक प्रिंट्स आहेत, तर मोस्टली सगळे ऑप्शन्स व्हाईट कडे आहेत आपले. मोस्ट ऑफ देम. हे सगळ्यांना पिलो कव्हर्स येणार. वाव. आणि हे त्या बेड्स ना, म्हणजे बेडवरती जे मॅट्रेसेस असतात त्यांना पण सुटेबल आहे का, जे आता अलीकडे ट्रेंड आहे? ते टक इन करावं लागतं, दोन्ही करावे लागतात सगळे. ते फिटेड बेडशीट्स असतात. फिटेड बेडशीट या रेग्युलर बेडशीट्स आहेत. ओके ओके ओके. आता कलरफुल ऑप्शन कडे जर जायचं असेल, घरात लहान मुलं आहे, खूप व्हाईट नकोय, तर हे सुद्धा खूप ग्रँड ऑप्शन आहे. आणि हे किती मस्त फिनिशिंग खूप छान आहे याची. सुंदर. काय रेंज मध्ये जातात? सो क्वीन साईज जे आहे आपल्याकडे साधारणपणे 2600 पासून सुरू होते, आणि किंग साईज जे आहे ते साधारणपणे 2900 पासून सुरू होते. आता हे जे आहे हे 400 थ्रेड काउंटची बेडशीट आहे, आणि ह्या डिझाईन्स तुम्हाला नाही मिळणार कुठेच बघायला. दीज आर व्हेरी युनिक डिझाईन्स. खूप सुंदर. ऍक्च्युली थ्रेड काउंट वरती बेडशीट्स ठरतात, राईट? ते किती चांगला फॅब्रिक आहे. जसं पेपर मध्ये जीएसएम असतं, जेवढं जीएसएम चांगला तेवढं पेपर जास्त जाड चांगला, तसं बेडशीट्स मध्ये थ्रेड काउंट असतो. सो दिस इज अ 400 थ्रेड काउंट बेडशीट. म्हणजे ह्याला खूप जवळ विणलं गेलेलं आहे. ह्याला डस्ट कॅच अजिबात कुठून करण्याची कॅपॅसिटीच राहत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जेवढं सुट्ट असेल तेवढं डस्ट बसून राहील, जास्त जवळ विणलेला असेल. सो दिस इज 400 थ्रेड काउंट. गुड वन. अरे वा, ही पण किती छान आहे. हो. हे हॉलमध्ये जे असतात ठेवलेले ना, बऱ्याचदा असं होतं की दिवाण सेट किंवा याच्यामध्ये डिझाईन आहे ती. खूप सुंदर. फ्लोरल जाल आहे, पूर्ण ऑल ओव्हर आहे अशी. सो बऱ्यापैकी व्हाईटच ऑलमोस्ट मोस्टली व्हाईट्सच आहेत. आपलं युजली झोपताना व्हाईट यूज करतात, शांत झोप लागावी, आणि तोच कन्सेप्ट होता आपला स्टोअरचं नाव डिसाईड करताना पण सुखद. सुखद झोप मिळावी, सुखद अनुभव मिळावा. अरे वा, सही आहे. मस्त. मंडळी हे बघा, इथे बरेच ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही ऑफकोर्स स्टोअरला भेट दिली तर तुमच्या लक्षात येईलच. बरंच कलेक्शन आहे. सो हे बघा, इथून असंच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला की वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स आहेत. त्यानंतर इथे पण तुम्हाला दिसतील. अगेन दिस इज वन ऑफ द ब्युटिफुल डिझाईन. हे खूप क्लास वाटतंय. होम डेकोर म्हटलं ना तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी फार गरजेच्या ठरतात, आणि त्यामध्ये युजली नसतात बेडशीट्स. हे पिंक असून सुद्धा खूप सटल यूज झालेला आहे. आणि व्हाईट असेल ना तर घरामध्ये जे भिंती असतात, बऱ्याचदा असं असतं ना की भिंतीचा रंग, त्यानंतर आपल्या बेडशीटचा रंग, कुशन्सचा रंग ठरवला जातात. तर मग व्हाईट तर आय थिंक एनी टाइम. आता हे पूर्ण ब्लू मध्ये आहे. अरे वा. बट ब्ल्यू पण एकदम भडक ब्ल्यू नाही, आणि त्याला मग जे हे दिलेत कव्हर्स दिलेत, पिलो कव्हर्स, ते मग व्हाईट कलरचे दिलेले आहेत. अरे वा, मस्त. सगळ्या बेडशीट्स मध्ये आपल्याला पिलो कव्हर्स मिळणार. मोस्ट ऑफ देम मध्ये तुम्हाला रिव्हर्सिबल पिलो कव्हर्स येणार, जे तुम्ही दोन्ही साईडने युज करू शकता. वेगवेगळे डिझाईन्स असतात. ओके. टू गिव्ह यू एन एक्झाम्पल,
जर आता ही बेडशीट आहे आपण जे मगाशी पाहिली ओके. तर त्याला एक कव्हर तर असं आहे, एक डिझाइन ही वन साइड ऑफ द पिलो, सेकंड साइड ऑफ द पिलो इज दिस. अरे वा. सो बऱ्याचदा असं होतं ना की मळकट दिसत असेल तर ते धुण्यासाठी चेंज त्यामुळे लगेच चेंज करता येईल. किंवा तुम्हाला वेगळा लुक कोणीतरी घरी येणार असेल, एक वेगळा लुक क्रिएट करायचा, जस्ट फ्लिप इट अराउंड. मस्त. आणि मग आपल्याकडे हे कन्सेप्ट पण आहे की जे डिझाईनचे बेडशीट आहे त्याच डिझाईनचे क्विल्स मिळणार किंवा त्याच डिझाईनचे दोहर मिळतील, बेड स्प्रेड्स मिळतील. सो एक फॅमिली क्रिएट होते. म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर सगळंच तुम्हाला सेम डिझाईन. करेक्ट. हे सध्या गिफ्टिंगला पण हे खूप आहे, किंवा लग्न असेल घरात आणि मुलीला गिफ्ट करायचे असेल बेडिंगचा अख्खा सेट, सो दिस बिकम्स अ गुड ऑप्शन ऑफ गिफ्टिंग. राईट. थोडासा ब्राईट कलर कडे जायचं असेल तर नाईस पॉपअप. वाव. जिओमेट्रिकल डिझाईन्स पण आहेत आपल्याकडे. मुलं आहेत, बॉईज आहेत घरात, त्यांना फुलं पानं नको आहे तर ही सुद्धा ब्लॉकच आहे. अरे वा. डिजिटल म्हणजे मुलांच्या रूम मध्ये वगैरे ठेवायला. मस्त. बेडशीट्स मध्येच एवढं कलेक्शन आहे. व्हेरी नाईस. येस. आता आपण जाऊया दोहरकडे. पुण्यात किंवा मुंबईत तर ऑल 12 मंथ्स ऑफ द इयर दोहर युज करू शकता तुम्ही. हे परत रिव्हर्सिबल आहेत आणि आपले दोहर सगळे फुल साईजचे येणार. मी इथे ओपन करून दाखवू इच्छिते सो दॅट व्ह्युअर्सला कळेल आपली साईज जी आहे दोहरची. हे सिंगल बेडचा दोहर आहे. 5 feet by 7.5 feet. सुंदर. आणि किती कम्फर्टिंग वाटतंय. खूपच. ह्याला पुढे मागे मलमल असतं फॅब्रिक आणि आतमधला लेअर फ्लॅनलचा असं टोटल 3 लेयर्स असतात. सुंदर. काय रेंज मध्ये जातात हे? साधारणपणे 2500च्या रेंज मध्ये जाते हे. ओके. आणि त्यातलेच ऑप्शन्स आहेत का? त्यातले ऑप्शन्स भरपूर आहेत. तो मलमलचा आहे, तोही दाखवतोय मी तुम्हाला. प्रत्येक हातातला ऑप्शन आहे. व्हाईट पेस्ट आहे, आतमध्ये शेव्हरॉन प्रिंट येणार. अगेन कॅन बी युज बोथ वेज. हा एक अजून छान गोड प्रिंट आहे, आतमध्ये शेव्हरॉन आहे. आणि ऍक्च्युली फील इतका सॉफ्ट आहे ना त्याचा. खूप सॉफ्ट आहे आणि कॉटन असल्यामुळे त्याला गरम होत नाही. तुम्ही कुठल्याही सीझनला युज करा. आता तुम्ही हे जे मगाशी बघत होते ह्याला 3D दोहर असं पण म्हणलं जातं. 3D दोहर. ह्याला हात लावा. हाऊ डू यू फील? सो सॉफ्ट आणि बेबी सॉफ्ट. अगदीच. हे तिन्ही लेअर मलमलचे आहेत त्याच्यामध्ये. पुढची मागची शीट व्हाईट असते, आतमधली शीट ब्लॉक प्रिंटेड असते. त्याला छान असं डिटेलिंग दिलेली आहे आणि दोन्ही साईडने सेम दिसतं तुम्हाला तो. वा. आणि ऍक्च्युअल मध्ये प्रिंट जे आहे ब्लॉक प्रिंट ते सगळं आतल्या साईडच्या शीटला आहे. नाईस. सो हे 12 महिना मुंबई सारख्या ठिकाणी तर युज करू शकता. पुण्यात सुद्धा सध्या गरमी वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही इनफॅक्ट 9 मंथ्स ऑफ द इयर ते युज केलं जातं. हे दोहरचे ऑप्शन झाले. ओके. आता व्हॉट नेक्स्ट? नेक्स्ट इज क्विल्ट. आता दोहर झाला, आपण उन्हाळ्यात युज करू शकतो, माइल्ड विंटर्स पर्यंत युज करू शकतो. हे क्विल्स आहे, रजाई म्हणतो आपण. बरोबर. हे सगळे हाताने विणलेले गेले. सो इफ यू सी हे डिझाईन तुम्ही बघा, हे असं ट्रायंगल मध्ये येऊन इथे जाते, तिथून एक दुसरं ट्रायंगल युज होतो. येस. राईट. हे सगळं हाताने शिवलेलं असतं. आतमध्ये कॉटनची शीट असते पूर्ण, पुढे मागे मलमलचं फॅब्रिक असतं. सो हे थंडीत वॉर्म राहतो ऑप्शन हा. खूप छान. काय रेंज मध्ये जातात हे? साधारणपणे 3500ची रेंज मध्ये जाते ही. आपल्याकडे क्विल्स मध्ये 3 ते 3500 हे एक रेंज. 3 आणि 3500 असे. वा. इवन दिस इज नाईस. किती मस्त आहे हे. सो हे पण आपण उघडून पाहूया. खूप छान. ऍक्च्युली हे ओपन केल्याशिवाय कळणारच नाही, कारण की आतमध्ये वेगळी डिझाईन, बाहेर वेगळी डिझाईन आहे. हे एक साईडची ही डिझाईन आहे. नाईस. आणि आतमध्ये ग्रीन आहे. वा. डार्क. हा. मस्त. खूपच छान. हे सिंगलचं साईज अगेन 60 by 90. सो फुल साईज आहे. छान. सो आता टेबल रनर्स बघायला आवडतील मला, कारण की बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये पाहुणे आल्यानंतर डायनिंग टेबल व्यवस्थित छान ठेवायचं. डायनिंग टेबल, सेंटर टेबल जर लांब असतील, मोठे असतील तर. हे किलीम मधलं आहे, हे पण ब्लॉक प्रिंटेड आहे. वा. डिटेलिंग बघा, वेगळं सिमिलर कलर शेडचे ह्याने केलेली आहे. खूप छान. आणि हे स्टिफ असेच राहतात टेबल. द रिझन इज की मागे त्याला ते म्हणतो ना अँटिस्केट होत नाही. हो, करेक्ट. त्या पद्धतीचं डिझायनिंग केलेलं असतं. हे तुम्ही समोर जे आपलं हे असतं, काय म्हणतो आपण त्याला, समोर सोफ्याच्या समोर ठेवतो. कॉफी टेबल्स असतात, सेंटर टेबल्स असतात, त्याच्यावरती ठेवू शकतो. हे तुम्हाला साईज दाखवण्यासाठी म्हणून हे असं ओपन करून दाखवतोय. सो हे बघा, हे तुमच्या डायनिंग टेबल, 6 सीटर डायनिंग टेबल असलं तर त्याला हे परफेक्ट मॅच राहतं. खूप छान आहे.
आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय जाते? हे साधारणपणे 750, 950, 1000 असे वेगवेगळे रेंजेस आहे. लिननचे असले मग ते थोडंसं कॉस्टलीकडे जातं, लिनन फॅब्रिक जर असलं तर. बरं. आणि मग टेबल कव्हर्स सुद्धा आहे, पूर्ण टेबल क्लॉथ आपण म्हणतो तो 4 सीटर 6 सीटर. आता हा जो आहे हा 4 सीटर स्क्वेअर 4 सीटरचा टेबल कव्हर आहे. अच्छा, अरे वा, सी अगेन किती क्लास. म्हणजे घरामध्ये छोटं मोठं फंक्शन असेल तेव्हा घरातलं बेडशीट टेबल कव्हर चेंज करायची वेळ येतेच. करेक्ट. तेव्हा तुम्ही असंच काही घेऊ शकता. खूप छान आहे हे. आणि 6 सीटर मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. रेक्टँग्युलर 6 सीटर. कलर्स खूप छान दिसत आहेत हे ऍक्च्युली. वा, सी अगेन तुम्ही डायनिंग टेबलला व्यवस्थित कव्हर करून ठेवण्यासाठी हे मस्त आहे. बऱ्याचदा असं होतं ना, घरामध्ये लहान मुलं असली की डायनिंग टेबलवरचा पसारा थोडा ते खालती शेल्फ असतं थोडंसं त्याच्यावर टाकलेलं जातं, तर ते लपवण्यासाठी म्हणून. येस, आणि त्याला बॉर्डर पण खूप सुंदर दिलेली आहे. खूप छान डिटेलिंग प्रत्येकाला खूप मस्त फेमस छान केलेलं आहे. ग्रेट. आणि आपल्याकडे रग्स आहेत. हो. सो त्यातला हा एक ऑप्शन आहे. त्याचे विशिष्ट आहे की ही कॉटनचे आहेत या. म्हणजे तुम्ही ऑल 12 मंथ्स ऑफ द इयर युज करू शकता. असं नाही की आणि स्वच्छ करायला जास्त मेहनत लागत नाही ना. ह्याला कलर हे ना सगळे व्हेजिटेबल कलर्स युज केले जातात. हा जो आहे हा कलमकारी प्रिंट मधला आहे. ओके. व्हेजिटेबल कलर्स असल्यामुळे ह्याला पहिले 2 ते 3 वॉश ड्राय वॉश करायला पाहिजे, सो दॅट ते कलर सेटल होतील. बरं. आणि मग आपण घरी माइल्ड डिटर्जंटने त्याला वॉश करू शकता. रग सुद्धा आपल्याकडे 3 साइजेस मध्ये अवेलेबल आहे. हा 3x5 आहे. ओके. मग 2x6 एक टिपिकल बेड साइड रनर असतो बेडच्या खाली उतरल्यावर. आणि एक जो आपण ड्रॉइंग रूम किंवा आपल्या लिव्हिंग रूम मध्ये युज करतो 4x6 चा. बरोबर. हा राईट. हा कलमकारी प्रिंटचा आहे. तसंच हा इंडिगो दाबू ब्लॉक प्रिंट मधला आहे. हा पण 3x5 आहे. 3x5. व्हेरी नाईस. त्याच्यामध्ये पण भरपूर आपल्याला कलर्स, डिझाईन्स, ऑप्शन्स मिळतील. 2x6 सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यामध्ये एकदम रस्टिक लुक. वा, हे बेडच्या साईडला वगैरे किंवा कॉरिडॉर्स मध्ये पण लागतात लोकांना ठेवायला. बाल्कनी जर असेल ना तिथे पण हे ठेवलं तरी उत्तम. बरेचसे आमचे कस्टमर्स यांना योगा मॅट्स म्हणून पण घेऊन जातात. हो, अरे वा. 2x6 कलमकारीचा पण ऑप्शन आहे अवेलेबल. खूप रॉयल आणि ग्रँड दिसतात ह्या. तर कलमकारीमध्ये 4x6 पण आहे. 4x6 जे हॉलमध्ये आपण ठेवू शकतो ना, हॉलमध्ये म्हणजे बर्थडे पार्टी वगैरे असेल तेव्हा काढलं आणि ठेवलं तरी मस्त. इव्हन तुम्ही इरवी सुद्धा रोजच ऍज आय सेड कॉटन आहे, तुम्ही रोजच युज करू शकता. ग्रेट. कमाल कलेक्शन आहे. ऑफकोर्स एका स्टोअर मध्ये साडी पण खरेदी करता येते आणि सॉफ्ट फर्निशिंग पण खरेदी करता येते. हा कॉन्सेप्टच मला खूप आवडलाय अँड खूप कमाल कॉन्सेप्ट आहे हा, नो डाऊट. बरं, आणि आता तुमच्याकडे जर खरेदी करायची असेल, समजा मला एखादी बेडशीट आवडली तर मी एकच बेडशीट मागवणं अपेक्षित आहे की मला जास्त खरेदी करणं अपेक्षित आहे? एक पीस सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. ग्रेट. सो आपण ऑनलाईन कशी ऑर्डर प्लेस करू शकतो? तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. ओके. आणि तेव्हा मी तुम्हाला ऑप्शन दाखवू शकते. यू कॅन सिलेक्ट वन फ्रॉम देम. ग्रेट. तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे, सो तिथे संपर्क साधा. बरं, अजून सोशल मीडियावरती आपण कुठे कुठे ऍक्टिव्ह आहोत? आपण इंस्टाग्राम वरती आपला हँडल आहे @हाऊस ऑफ सुखद. सेम हँडल आपला फेसबुक वरती सुद्धा आहे. ग्रेट. त्याचं जे काय नावाने सर्च करायचंय ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या लगेचच. इंस्टाग्रामवर जाऊन त्यांना फॉलो करा, फेसबुकला जाऊन फॉलो करा. आता मुद्द्याचं, स्टोअरला भेट द्यायची असेल, बऱ्याचदा असं असतं ना की आम्हाला ऑनलाईन नको, आम्ही स्वतः येतो खरेदीला, तर इथे यायचं असेल तर किती ते किती वाजेपर्यंत येणार? आपलं स्टोअरचा टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत. ओके. आणि स्टोअरचे वर्किंग डेज आहे ट्यूजडे टू संडे. मंडेज वी आर क्लोज्ड. मंडे क्लोज्ड असतं. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच वन्स अगेन, इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, आता येऊयात मुद्द्यावर. हाऊस ऑफ सुखद इथे यायचं असेल आणि तेजल ताईंना भेटून खरेदी करायची असेल तर कुठे यायचं सांगते. आता आम्ही आहोत कर्वेनगर, पुणे येथे. एक्झॅक्टली कुठे? तर कर्वेनगर मध्ये आल्यानंतर तुम्ही कोणालाही विठ्ठल रखुमाईचं मंदिर असं विचारा, किंवा तर एक आईस्क्रीम तुम्ही म्हणाला, खत्री बंधू आईस्क्रीम, खत्री बंधू आईस्क्रीम विचारत या. त्याच्या पुढचीच लगेच लेफ्टला एक गल्ली जातीये, तिथे तुम्हाला मधुसंचय गणपती मंदिर, तिथे जाणाऱ्याचा रस्ता दिसेल. तिथेच तुम्हाला हिमांजली बिल्डिंग दिसेल. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 3 आणि 4 आहे हाऊस ऑफ सुखद. दुसरं महत्वाचं, तुम्हाला इथे येण्याआधी जर गुगल मॅप्स नीट वापरता येत आहेत तर हाऊस ऑफ सुखद कर्वेनगर एवढं टाकलं तरी सुद्धा इझिली त्यांचं लोकेशन तुम्हाला मिळू शकतंय. लोकेशनची लिंक हवी असेल तर तीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा चेक करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. कलेक्शन कसं वाटलं, माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.